जी प्रत्येक अंत्ययात्रेत चालायची, आज तिच्याच अंत्ययात्रेत गाव चालून आलं. चाळीसगाव तालुक्यातील चतुर्भुज तांडा येथे सोमवारी एक अशी घटना घडली, जी पाहणाऱ्या प्रत्येकाचे मन हेलावून टाकणारी ठरली. गावकऱ्यांनी देवीला सोडलेली आणि संपूर्ण गावाची जिव्हाळ्याची बनलेली शेळी सामकी माता हिला वाजत गाजत मानवाच्या अंत्ययात्रेप्रमाणे अखेरचा निरोप देण्यात आला. श्रद्धा, माया, कृतज्ञता आणि प्राण्यांप्रती असलेल्या नात्याचे भावनिक दर्शन या अंत्ययात्रेतून घडले. सामकी माता ही केवळ एक शेळी नव्हती, ती चतुर्भुज तांड्याच्या प्रत्येक घराची, प्रत्येक माणसाच्या भावविश्वाची भाग बनली होती. अनेक वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी श्रद्धेने देवीला सोडलेली ही शेळी गावात मुक्तपणे वावरत होती. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनात तिच्याविषयी अपार प्रेम व आदर होता. कोणी तिला हाक मारली तर ती थांबायची, कुणाच्या अंगणात गेली तर तिला आपुलकीने पाणी चारापर्यंत सगळे मिळायचे. या गावातील एक आगळी परंपरा सामकी मातामुळे अधिकच भावनिक झाली होती. चतुर्भुज तांड्यात कुठेही कुणाचा मृत्यू झाला तर त्या घरात, त्या अंत्ययात्रेत सामकी माता हमखास सामील व्हायची. माणसांमध्ये शांतपणे चालत जणू त्या दुःखाची साक्ष देत ती अंत्ययात्रेत पुढे पुढे असायची. अनेक ग्रामस्थ सांगतात की ती जिथे उभी राहायची तिथे काही काळ सगळे स्तब्ध व्हायचे. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात तिचे स्थान माता म्हणून अधिक दृढ झाले होते. सोमवारी सामकी माताचे निधन झाले आणि संपूर्ण तांडा शोक सागरात बुडाला. ही बातमी पसरताच गावकऱ्यांनी एकत्र येत तिच्या अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला. जशी ती आमच्या प्रत्येक दुःखात सहभागी झाली तसाच सन्मान तिला मिळायलाच हवा, अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती. यानंतर वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात फुलांनी सजवलेल्या अंत्ययात्रेत सामकी माताला अखेरचा निरोप देण्यात आला. स्त्री पुरुष, युवक युवती, वृद्ध आणि लहान मुले सर्वजण या अंत्ययात्रेत सामील झाले होते. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते तर अनेकांच्या ओठांवर तिच्याबद्दल कृतज्ञतेचे शब्द होते. ती आमच्या घरचीच होती अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. या भावस्पर्शी घटनेमुळे चतुर्भुज तांड्यातील श्रद्धा, परंपरा आणि प्राण्यांप्रती असलेली माणुसकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सामकी माताच्या रूपाने गावाने केवळ एका प्राण्यालाच नव्हे तर आपल्या सामूहिक भावविश्वातील एक जिवंत नाते कायमचे निरोप दिला आहे. ही अंत्ययात्रा चतुर्भुज तांड्याच्या इतिहासात केवळ एक घटना न राहता माणूस आणि प्राणी यांच्यातील नात्याचे हृदयस्पर्शी उदाहरण म्हणून कायम स्मरणात राहणार आहे.